महाराष्ट्रामध्ये सध्या धमक्या, खून, हत्या, खंडणी याचा ऊत आलेला आहे. याचं कारण सरकारचं या सगळ्या अपप्रवृत्तींना संरक्षण आहे. पत्रकारांना खुलेआम धमकी एक लोकप्रतिनिधी देत असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री हसत हसत तो प्रश्न उडवत असते त्या संदर्भात मी पाहिलं त्यांना, मी किती गांभीर्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं हे मी पाहिलं. मला आठवते काही वर्षापूर्वी, म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी मुंबईमध्ये निखिल वागळे आणि शिवसैनिक यांच्यामध्ये मोठा वादंग झाला होता. पत्रकार निखिल वागळे महानगरचे संपादक आणि आमच्यात म्हणजे मोठा वादंग झाला होता. आम्ही काही त्यांना ठार वगैरे मारण्याची धमकी दिली नव्हती असं मला आठवतं. आता काय मला नीट आठवत नाही. तेव्हा देशभरातले पत्रकार मुंबईत येऊन शिवसेना भवनासमोर धरणं धरून बसले होते. पत्रकारितेवर हल्ला, पत्रकारितेवर हल्ला. मग आता देशभरातले ते सर्व पत्रकार कुठे गेले? मराठीतले पत्रकार आपण सगळे लढताय पाहिलं मी. कोणी असेल, मी जरी उद्या पत्रकारांना मारण्याची धमकी दिली तरी माझ्या विरुद्ध सुद्धा त्या प्रकारचा आवाज उठला पाहिजे. एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे आणि पत्रकार हा आमचा या देशाचा चौथा स्तंभ आहे. आता या चौथ्या स्तंभाला मोदी, अमित शहा, काही लोक अजून मानत नाहीत. या चौथ्या स्तंभाला ही गोष्ट सोडून द्या, तरी तो चौथा स्तंभ हा मजबूतीनं उभा राहायला पाहिजे. हा चौथा स्तंभ म्हणजे कृष्णाची करंगळी आहे, त्याच्यावर त्या देशाचा गोवर्धन आजही टिकून आहे. जर कोणीही धमकी दिली असेल, कोणी असेल, तर मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी, गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा आहे खरं म्हणजे त्यांनी याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न आणता संबंधितावर कारवाई केली पाहिजे. कॅमेऱ्यासमोर लोकांना बॉम्ब न मारण्याची धमकी दिली जाते, त्याचे समर्थन होत आहे. कॅमेऱ्यासमोर लोकांना स्मशानात पाठवण्याची धमकी दिली जाते, कॅमेऱ्यासमोर पत्रकारांना ठार मारण्याची धमकी दिली जाते. मला वाटतं राज्यातलं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. हे राज्य कलंकित होत आहे, हे राज्य बदनाम होत आहे. या राज्यातला संस्कार आणि संस्कृती ही गेल्या काही काळामध्ये धुळीस मिळवली जाते. आमचा महाराष्ट्र असा नव्हता. एकनाथ शिंदे असं म्हणतात की संजय राऊत यांची देखील जी भाषा आहे त्याच्यामुळे संजय पाटील यांचा राग बाहेर संजय राऊत ज्या पद्धतीची भाषा वापरतात, वारंवार प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे त्यांचा राग अशा पद्धतीने अनावर झाला. मला, मी जर शिवी दिली असेल तर मला दाखवा. याला शिवी म्हणतात. शिवी देणं आणि एखाद्याच्या हत्येची धमकी देणं यातला फरक जर या राज्यातल्या मंत्र्यांना कळत नसेल तर त्याने मंत्रिपदी राहू नये. संतापून एखादा अपशब्द तोंडातून निघणं आणि मी तुझी हत्या करीन, माझी तुझा खून करण्याची क्षमता आहे, मी तुझ्यावर बॉम्ब टाकीन आणि मी खरोखर बॉम्ब टाकेन, मी याआधी 5 लोक ठार केलेले आहेत, अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि गद्दारांना शिवी देणं ह्याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करा. दीना पाटील म्हणतात की ठार मारण्याचा जो मुद्दा आहे तो त्यांच्या जन्माच्या आधीचा आहे असं त्यांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं. नाही, ते म्हटलं आम्ही ठार मारू ना, मारलेत ना. ते कोणी कोणाला ठार मारल्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. कोणी कोणाला ठार मारले आणि कोणत्या कारणावरून मारले, तो काय शिवसेनेचा वाद नव्हता. हा जो मारामारीचा विषय ठार मारण्याचा, त्याच्यात शिवसेनेचा काही संबंध नाही. हे 2
दारू गुत्तेवाल्यांमधल्या मारामारीमध्ये हे ठार झाले लोक आहेत आणि कोणी कोणाला मारलं हा सगळा रेकॉर्ड माझ्याकडे आलेला आहे. प्रश्न विचारला प्रश्न विचारला तर परत मारून पाठवेन हे रेकॉर्ड करा आणि कमिशनरला दाखवा. म्हणजे पोलिसांनी हलक्यात घेतात ते खासदार लोक रेकॉर्ड असं आहे की आता मुंबईमध्ये एक कर्तबगार पोलीस आयुक्त आहेत, एक कर्तबगार निष्पक्ष असे पोलीस आयुक्त मुंबईला लाभलेले आहेत. त्याच्यामुळे जर एखादा लोकप्रतिनिधी असलेला गुंड की मी पोलीस आयुक्तांना जुमानत नाही, मी तुम्हाला ठार मारण्याची धमकी देतो आहे पत्रकारांना आणि कमिशनरला जाऊन हे ऐकवा, हे म्हणजे बिहारमध्ये अशा प्रकारचे काही माफिया मी बघितलेले आहेत, अशा प्रकारची भाषा करणारे. आता मुंबईचा बिहार झाला की संपूर्ण महाराष्ट्राचा बिहार झाला आहे, याच्यावरती गृहमंत्र्यांनी खुलासा करावा. तुम्ही पोलीस आयुक्तांना पत्र दिल्यानंतर शिंदेची जी महिला आघाडी आहे ती देखील आज 5 वाजता जाऊन तुमच्या विरोधात चालेल. पोलिसांना तक्रार काय दिली. त्यांना अधिकार आहे, त्या महिला आहेत त्यांना अधिकार आहे. माझ्याकडून काय चुकलं असेल असं त्यांना वाटत असेल, पण गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे ना, त्याला शब्दच नाही आहे ना नवीन. पर्यायी शब्द असेल तर सांगा. गद्दारांना महात्मा हा पर्यायी शब्द होऊ शकत नाही ना. गद्दारांना महात्मा, आचार्य, सत्यवादी, प्रामाणिक हे पर्यायी शब्द नाहीत. गद्दारांना पर्यायी शब्द गद्दार आहे. आणि जे त्यांना वाटत असेल गद्दार ही शिवी आहे, तो त्यांना मराठी शब्द रत्नाकर बदलावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.